कभी बार बार नहीं मिलता। राजी बाबा हमारे यहाँ से चले गए। अभी कोई ऐसा आपको कोई दिखने वाला नहीं है। और इन्होंने तो अच्छे काम किए। आपको नाम लेना चाहिए, तब हमारा जीवन सुखमय होगा। तो क्या होगा? कायदे करावे आज जग मोहे, कायदे करावे आज जग मोहे, ओ कायदे करावे आज जग मोहे, कायदे करावे आज जग मोहे। ये मानव जन्म होगा, हमको मुक्ति नहीं कर सकते। तो इसलिए बाबा जी जब चले गए, मगर हमको क्या बताने देंगे? कायदे करावे आज जग मोहे, कायदे करावे आज जग
सावधान रहा, अरे विसरू नये कधी आयुष्याची संधी पुन्हा नाही. काय ते करावे याचे जन्मी होते, गेली या मागुते दुःखावर. दया नाही जरा यमाची या चित्ती, कोण जन्म होती कैसे सांगू. तुकड्याला असं म्हणे मूर्ख ठेवा डोळी, बजावन माळी अहो पहा. तुकाराम महाराज सांगतात, तुकडोजी महाराज सांगतात, हे बकरे ऐका, तुकडोजी महाराज सांगतात, अरे सावधान रहा, विसरू नये कधी आयुष्याची संधी पुन्हा नाही. पहा, रावजी बाबा सारख्या शरीर भारत देशामध्ये किती होते? एक होते. रावजी नाव असेल पण शरीर असं काही दिसू शकणार नाही. त्यांचे तत्व आणि ते हे एक होते. तसाच आपला शरीरही तोच आहे. प्रत्येक माणसाचे वेगवेगळे तत्व आहेत आणि त्या तत्वांमधून हा 5 तत्वाचा शरीर आहे, हा काय नाशिवंत आहे. जसं मार्केट मधून आपण टमाटर घेऊन आणतो, दिसायला कसं दिसते? सुंदर दिसते, लाल दिसते, पण त्याची अवधी जास्त दिवसाची नाही. तसा हा जो टमाटर आहे याची एवढी काही सांगता येत नाही. केवढीवर उंदीर खाऊन टाकेल आणि केवढी याचा कल्याण करेल काही गॅरंटी नाही. म्हणून का करा, सावधान रहा, विसरू नये कधी आयुष्याची संधी. माणसाचा जन्म काय पुन्हा पुन्हा मिळत नाही. कोल्याचा जन्म मिळेल, डुकराचा मिळेल, कोंबडीचा मिळेल, शेरीचा मिळेल, बकरीचा मिळेल, पण मानवाचा देह काही मिळणार नाही. एवढा सुंदर देह मिळाला. तुम्ही इकडे होत्या त्या फोटोच्या सर्व देह मिळतील पण मानवाचा देह काय मिळणार नाही. एवढा भाग्यवंताच्या घरी हा देह मिळाला, पण या देहाची आपण किंमत केला नाही. हा देह कोणाच्या दारू जाऊन राहिला तर कोणाच्या मांस खटण्यात जाऊन राहिला, पण परिहितासाठी कोणी लढवार तयार नाही. हा देह सर्व देह मिळतील. अबे 1 लाखाची बस असेल तरी पोटात बांधली आहे रे. कुठे आहे? पोटात आहे. न तुमच्या शरीर याची काही किंमत नाही, तरी हा कुठे आहे? हरीच्या भजनामध्ये आहे. बैराला आहे, नंगाला आहे, दुधाला आहे, कसाच आहे, पण तो कुठे बसला आहे? कीर्तनावस्थामध्ये आहे. तर मग सर्वात उत्तम शरीर कोणता? भागमा नुसतन पावा दुरसुर लबसब जरथन गावा. सर्व ग्रंथामध्ये शास्त्रामध्ये माणसासारखा जन्म कोणता नाही, पण हा मानव का झाला? पशु झाला. आता पशु म्हणजे कसा? मानवाला ते काही शिंगा नाही, कान नाही जास्त लंबे, सर्व बरोबरच आहे. मग हा पशु झाला कसा? पशु कशामुळे होते? कर्मामुळे. ये आहे पा ए आष्टीवाले बाई, मानव देव आणि कर्मामुळे होते. आमची तुमची फक्त 10 दिवसाची दसगिरी आहे, 13 दिवसाची. मग एकाकडे सातबार येऊन नाव काढायचं, त्या दिवशी नाव घेऊन जाते आठवणी. नाही तर मग पुन्हा कोणाच्या नातवाच्या तोंडात नाही ना आपल्या काही येत नाही. तर आपले कर्म काय? आपण कोणासाठी जगलो? फक्त पोराबारासाठी. पण जो मानव याच्यासाठी जगते त्याची काहीतरी पुण्यतिथी होते, जयंती होते. आता महात्मा गांधींना फक्त आपल्या परिवारासाठी जगला का? सर्व देशासाठी जगला म्हणून त्याची जयंती होते. साऱ्या गावामध्ये सेल्यूट मारतो तर तुम्हाला या पाले घर मला मारते. 4 एकर जागा होती ती 10 एकर केलं ते बाका झाला. पण कोणाची मारून दिलं ना, मग याची पुण्यतिथी होईल का? नाही, आपला दोष होईल. अरे रघुपती राम
सर्व लोक याची वाट पाहत होते. म्हणजे 15 तारीख येते काही, 22 तारीख येते काही. तारीख आली 22. सर्व मारला गप्पू वाण्याची माझी कडी डोक्यात. जलेबीला कुठे गेले माणूस बाबा? गाव. पण येती कोण राहिले? कोणी नाही. हे मजबुरीमध्ये राहिले नाही. यायले काय गरज? काय बसवाले असतील. आता बसवायला मिळत नाही. म्हणून राहून द्या. पण आपण एवढे हा रिश्तेदारावर विश्वास ठेवतो. आपण एवढे हा सर्व रिश्तेदार नाते संबंध करतो. म्हणे आता हिच्या घरी कार्यक्रम आहे, जाणे जरुरीच आहे. हिच्या घरी नाही गेला तर काय होईल? का म्हणतील म्हणते. पण पहा एवढे आपण कार्यक्रमामध्ये बिझी झालो. पण ज्या देवानी हा एवढा चांगला सुंदरचा शरीर बनवला, त्याच्या भजन त्याच्या घरी एकही काही दिवस जात नाही. मग आता त्याच्या घर कुठे आहे बघा? पहाडावर आहे. कुठे आहे? पहा देवदेहाचे साधा शब्दाला नाही. जगात देव आहे किंवा नाही हा एक प्रश्न सोडवणे पहिले. आहे किंवा नाही? आहे. पण जवान पिढी काय काय म्हणते देव काही जगात नाही. तुमच्या म्हणणं काय? किती लोकांच्या म्हणणं आहे का देव आहे? हात करा. आहे म्हणणारे हात वरती करा. हात उभे करा. ताराबाई हात उभा कर. देव नाही म्हणणारे किती आहेत? देव तसं नोटबुक आणि नोटबुक. देव नाही म्हणणारे किती? चला पहा इकडे. तिकडे पहा ताराबाई. देव देवाचे मंदिर, आत्मा परदेश. ऐकून घ्या देव नसे म्हणणाऱ्यांनो. या केबल मधून काय आला इकडे? वायर आहे. या वायरामध्ये काय? करंट आहे. करंट कोणाच्या रूपात आहे? सूक्ष्म स्वरूपात आहे. दिसते का? मग आहे का? करंट दिसते का? मग आहे का? आहे. तुम्ही म्हणत देव नाही. अबे करंट नाही. हात लावून पाहिजे ते बिजली जाते ते. जे रेल्वेची पटरी गेला आहे करंट, वायर ते दिसते. करंट काय दिसत नाही. हात लावून काय आहे का नाही मग? पहा असे हिंदू संस्कृती सर्व नाच पावत राहिली एक एक दिवस. जसा देव देवाचे मंदिर, अरे आपला आत्मा परमेश्वर. जो आपल्या शरीरामध्ये आत्मा आहे हा खरा ईश्वर आहे. आणि या आत्मेचा जर परिपूर्ण पूजन केला नाही तर काही या मानवतेचा उद्धार होऊ शकत नाही. आता साधारण उदाहरण आहे. तुम्ही आम्ही सर्व आपल्या घरी गाई म्हशी वगैरे सर्व आहे. दूध ते आहे. दुधामध्ये लोणी आहे. पण दिसते का दादा? केव्हा दिसते रे? घुसरल्यावर दिसते. जैसी ऊसात साखर, जैसी ऊसात साखर.
अबे याच्या बोलणं नाही झालं का रे? जैसी उसात साखर पैसा देहात ईश्वर. मी जाऊ का आपल्या गावाले? कायले बोलता ते माहिती इकडे पहा. हा, झाला. मी एकीने म्हणलो, तुम्हाला नाही म्हणलो. तो कमला मला हवाला जैसी उसात साखर पैसा देहात ईश्वर. अबे साखर पहा. हा, उसामध्ये साखर आहे पण दिसली का? नाही. घरच्या हाण्यात पिकल्याच्या नंतर का निघला उसामधून? रस निघला. पण हा एकटा ऊस कोटी गेला? देवाड्याच्या साखर फॅक्टरीत गेला. किती का बनली? त्याच रसापासून घरी का बनला? गुळ बनला. मग जोपर्यंत आपण केंद्र निवडणार नाही भगवंताच्या, तोपर्यंत त्या मार्गापर्यंत काही जाऊ शकत नाही. देवच कसे बघते? अबे घरी उसामधून गुळ निघला, साखर जन्माला आली पण नाही. मग जोपर्यंत आपण त्या गोष्टीला केंद्र निवडणार नाही, तोपर्यंत त्या मार्गापर्यंत जाऊ शकणार नाही. जशी उसाचा साखर, याचा आवाज वाढव बाबा. जशी उसाचा साखर तैसा देहात ईश्वर. आता दुधामध्ये कोणी लोणी पाहिजे? केव्हा दिसते लोणी? जोपर्यंत आंबट तत्व अहंकार रूपी नावाचा पदार्थ त्या दुधामध्ये पडत नाही. कोणत्या रूपी नावाचा? अहंकार. तोपर्यंत तो काय फुटत नाही. जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये दही काही बनत नाही. आणि जोपर्यंत दही बनत नाही आणि जोपर्यंत आपण ज्ञान रूपी रहीने त्याला घुसरत नाही तोपर्यंत लोणी काही येत नाही. तसा हा शरीर आहे. जैसी दुधात साखर तैसा देहात ईश्वर. जसा उसामध्ये साखर आहे तसा हा देहामध्ये काय? ईश्वर आहे. पण केव्हा दिसेल? तुका म्हणे ते पाहिजे जातीचे वेड्या गवाराचे. जोपर्यंत त्या तत्वाचा अभ्यास होणार नाही तोपर्यंत देव काय दिसू शकणार नाही. जैसी दुधामध्ये लोणी, अबे दुधात ते लोणी आहे पण दिसली का? नाही. जेव्हा आपण मंथन करणार नाही तोपर्यंत लोणी काही निघणार नाही. तशीच आपल्याला लोणी काढायची आहे. अरे मंथुनी नवनीता कैसे घे नसता वाया वेद करता साठी मंथुनी नवनीता कैसे घे अनंता ना वाया व्यर्थ करता शांती मार्गी. जोपर्यंत आपण त्या भगवत नामाचा रोज जप करणार नाही तोपर्यंत त्या गोष्टीपर्यंत काही जाऊ शकणार नाही. बडा बिकट आहे यमघाट, गुरु बिना कोण बचावे. जोपर्यंत गुरुच्या शरणामध्ये जात नाही तोपर्यंत त्या कामाची काही तोपर्यंत त्या कामाची आपल्याला जाणीव होऊ शकणार नाही.
म्हणून ह्या ज्या 3.5 हाताच्या शरीराचा उद्धार करून घ्यायचा असेल तर मागो बहीण फुको बहीण काका बहीण हे काही करू शकत नाही. कोणाचा संग धरावा लागला बे स्वार्थाची आहे. येते काय जेव्हाच्या नाही राहायचं दार बागा राहिली हेच बदनामी करत गेले राहते गावावरी. रावजी पाटलाची किती पोरा 4 पोरा नाही हरा पोराला दिला का फक्त दार बागा असे म्हणत गेले राहते. ते कायचे स्वार्थाचे हे कोणी कोणाचे नाही. आपला कोण आहे ज्या त्या संगतीमध्ये आपण गेला तर त्याचा सारखा होते तो संग कोणाचा आहे संतन के संग संतन के संग लाग रे तेरी बिगड़ी पण 1000 पत्रिके दिले होते ते प्रत्येक घरचे जर 2-2 आले असतील तरी किती लोकांचा जेवण झाला मामा 2000 मग 2000 मध्ये बसले किती आहे फक्त 50 म्हणजे यायले भेवाय मरावाचा नाही ते त्यायले भेव बाकीच्या इथे नाहीये. ऐका असा युग आलेला आहे बाबाजी. संतांच्या संघामध्ये राहायला कोणाला आवड येती जरी एका ड्रामा असला होता मधुकर शहराच्या दमायाच्या येती तमाशा असला राहायचा एवढा पोरका नेसलं नसतं त्या बाईला पण चांगलं दाखवलं असतं इकडे आग पाहिजे येती जागा नसती राहिली. जगामध्ये कोणाचा प्रचार चालू राहिला अंग प्रदर्शन चालू राहिला पण भगवंताच्या नामाची गोडी नाही. अबे एक दिवस पस्तावा असं माझं आव्हान आहे. जो हरीच्या भजनामध्ये येईल नाही गप्पो खाऊ जाईल तो लवकर गेल्याशिवाय राहणार नाही. हे सर्व खाण्यापिण्यामध्ये आहे पण हरीला भजन काय खाण्यापिण्यात मन कसं रे हरी Hare
सर्व लोक सर्व जनतेचा विचार एकच आहे कोटी खाणं आणि पिणं खाण्यापिण्यामध्ये सर्व आपण मग्न झालो पण देवाच्या भगवंताच्या भजनामध्ये काही येवायला तयार नाही. जर या गफलत मध्ये राहिला शरीराचा उद्धार होईल पण शरीरामध्ये जे वस्तू आहे तिथे ते जागरूक काही होणार नाही. कढी रोटी डाळ जलेबी नाही याचा पोट भरू शकते पण याच्यामध्ये राहणारी जी वस्तू आहे तिच्या या भोजनाने पोट भरू शकत नाही. तिच्या भोजन तो एकच आहे हरी का भजन वही इसको अच्छा लगता है. जर असा असला असता म्हणजे पनीरची भाजी कोंबडा मासरी बकरा यांना जर पोट भरला असता तर हे फालतूचे साधू संत जन्म काही घेतला नसता. पण हा माणसाचा जन्म मिळालेला आहे असा जर केला म्हणून म्हणता हे मला करावाची नाही. हा बेकार आहे फार कायदे केला अजून जास्त दिवस राहिला नाही तर बाबा हा संसार मोठा करावा